नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज केले आहे कन्यापूजन. ही तयारी आहे कन्यापूजनची. बघा, आता आपल्या घरात घटस्थापना केलेली आहे. घटस्थापना केल्यानंतर तुम्ही कधीही तुम्हाला जसा वेळ मिळेल तशी तुम्ही कन्यापूजन करावे. तर किती कन्यापूजन करावे बघा, तुम्हाला 1 मिळाली तरी चालेल, 5 मिळाल्या, 7 मिळाल्या किंवा 9 मिळाल्या तर अतिशय उत्तम. तुम्हाला 9 कन्यापूजन करायचे आहे आणि कन्या या 9 वर्षाच्या आतीलच पाहिजेत, म्हणजे त्यापेक्षा मोठ्या नको. आता बघा, तुम्हाला माहीत आहे की अलीकडे मुलींना खूप लहान वयातच मासिक धर्म येत असतो. त्यामुळे लहान मुली मिळाल्या तर अतिशय उत्तम. त्यांचंच कन्यापूजन आपल्याला करायचं आहे. कन्यापूजन करताना तुम्हाला तिला कन्या नाही तर एक देवीचं स्वरूप असून तिचं पूजन करायचं आहे. म्हणजे एक देवी आपल्या घरात आली आहे, देवी आई आपल्याकडे आली आहे, असं तुम्हाला तिचं पूजन करायचं आहे. तुम्हाला जर मुलगी असेल, लहान असेल, तर तुम्ही तिचेही कन्यापूजन करू शकता. आता बघा, मला इथे एकच कन्या मिळाली आहे, त्यामुळे मी तिचेच पूजन केलेले आहे. आणि तिलासुद्धा खूप आवड होती की मला काहीतरी करतात एवढी सगळी, त्यामुळे तीसुद्धा खूप उत्सुक होती की तिला असं वाटत होतं की काय करतात आणि काय नाही. तर असं छान प्रकारे मी तिचं कन्यापूजन केलेलं आहे आणि तिने रिस्पॉन्स देखील खूप छान दिला आहे. तिला उत्सुकता लागली होती की मला आता काहीतरी मिळणार आहे, या आशेने ती तिथे बसली होती. तर बघा, आपण ज्यावेळेस कन्यापूजन करतो ना, त्यावेळेस त्या मुलीला जितकं खुश ठेवता येईल, म्हणजे बघा, तुमच्या आवडीची एखादी वस्तू तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही किती खुश होता, हॅप्पी होता, तसंच तिचं झालं होतं. आणि तिलासुद्धा खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. लहान मुलीला आवडत्या ज्या वस्तू आहेत त्यांना देण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तर आता बघा, मी इथं तिला सर्व काही शृंगाराचं सामान दिलेलं होतं आणि ते बघून ती इतकी खुश झाली होती की तिला इतका आनंद झाला होता की तिला असं वाटत होतं की माझं इथलं कधी होते आणि मी इथून कधी उठते आणि ही सामान घेऊन मी घरी जाते. तर खूप छान अशा प्रकारे मी तिचं कन्यापूजन केलं. तिचं पाय धुतलं, म्हणजे बघा आपण काय म्हणतो, पाद्यपूजन केलं. आणि तिला जेवणासाठी मी बटाट्याची भाजी, वरण भात बनवलं होतं आणि चपाती. पण ती हे ताट बघितल्यानंतरनं तिची जेवणाची इच्छाच राहिली नाही. ती मला जेवण नको म्हणली. तर यातीलच कॅडबरी तिने खाण्याची माझ्याकडे मागणी केली. तर मग मी तिला त्यातील कॅडबरी थोडीशी आहे ती चारली, तिचे पाय धुतले, तिच्या पाया पडली, तिचा आशीर्वाद घेतला. तिने खूप खळखळून हसून खूप छान प्रकारे तिने मला आशीर्वाद दिला होता बघा. तर कन्यापूजन आपल्या घरात घटस्थापना झाल्यानंतर नक्की करावं. तुम्ही 5 कन्यांचं 7 किंवा 9 अशा प्रकारे करू शकता. तर बघा, 9 वर्षाच्या आतीलच मुलींचं तुम्हाला कन्यापूजन करायचं आहे. कन्यांबरोबर तुम्हाला एखाद्या मुलाचं सुद्धा पूजन करायचं आहे. तर बघा, मुलींचं केल्यानंतरनं एक मुलगा सुद्धा पाहिजे आणि त्याचं सुद्धा करायचं आहे. आता बघा, मी सुद्धा इथं लहान मुलाचं केलेलं आहे. त्यालासुद्धा खूप आनंद झाला आणि दोन्हीही मुलं मला अशी मिळाली की त्यांनी खूप छान असा रिस्पॉन्स दिला. हा तर इतका छोटा आहे तरीसुद्धा खूप छान बसला आणि त्यालाही वाटलं की हिला काहीतरी दिले त्यानंतर मलाही काहीतरी मिळणार आहे, या आशेने तो सुद्धा बसला होता. तर 5 बायका बोलवल्या होत्या आणि मी महिलांना बोलवून त्यांच्याकडून सुद्धा हळदी कुंकाचा कार्यक्रम करून घेतला होता. दोन्ही मुलं खूप छान आणि आनंदित होती. कन्यापूजन करण्याचं एक घटस्थापना झाल्यानंतरनं वेगळंच असं महत्त्व असतं. तर आपण बघा, घटस्थापना करतो, त्यानंतरनं खंडदिवा प्रज्वलित करतो, दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो. पण सगळ्यात महत्त्वाचं कन्यापूजनसुद्धा करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण काय तर बघा, एका कन्याच्या रूपातच आपल्या घरात देवी आई आली आहे असं समजून आपल्याला कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजन केल्याने आपल्याला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती होत असते. त्यामुळे सर्वांनी कन्यापूजन करा आणि कसं वाटलं मला नक्की सांगा. श्री स्वामी.